नमस्कार, गौरीस रेसिपी कोल्हापूर या यूट्यूब चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये गूळ खोबऱ्याची बर्फी बनवणार आहे। रक्षाबंधन स्पेशल आज आपण ही करणार आहोत। तर एकदम सोप्या पद्धतीने करणार आहे। घरच्या साहित्यामध्ये तयार होते। अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये ही बर्फी तयार होते। चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर त्याआधी आपण बर्फीसाठी खवा बनवून घ्यायचा आहे घरी। तर एक छोटंसं मी कढई घेतली आहे। त्यामध्ये 1 कप इतकं आपण दूध घालून घ्यायचं आहे आणि या दुधामध्ये आपण आपल्याला बाजारामध्ये मिल्क पावडर मिळते, ती मिल्क पावडर आपण यामध्ये घालून घ्यायची आहे। तर इथं मी अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली आहे। हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मीडियम गॅसवर याला छान असं आपण पूर्ण आटवून द्यायचं आहे। इथं बघू शकता तुम्ही दूध छान असं आटलं आहे। तर असं छान घट्ट झाल्यानंतर आपला खवा तयार होतो। तर अशा पद्धतीने मी खवा तयार करून घेतला आहे। आता थंड झाल्यानंतर पूर्ण घट्ट होतो। तर आता आपण ही कढई बाजूला ठेवून घेऊया। आता आपण दुसऱ्या एका पॅनमध्ये आपण 3 वाटी आपण खोबऱ्याचा किस घेतला आहे। तर आपल्याला आता 3 वाटी खोबऱ्याच्या किसासाठी आपल्याला 2 वाटी इतका आपल्याला किसलेला गूळ यामध्ये वापरायचा आहे। तर आपण आता सुरुवातीला हा किस पॅनमध्ये घालून आपण आता याला 5 मिनिट छान असा कोरडा तयार करून घेऊया भाजून। तरी इथं आपण खोबऱ्याचा किस आता छान असा भाजून घेतला आहे। तर थोडासा असा कोरडा झाला आहे। तर यामध्ये आपण आता काय करायचं आहे, 2 वाटी आपल्याला खिसलेला गूळ घालून घ्यायचा आहे। गूळ आता छान आपण खिसामध्ये मिक्स करून घेऊया। तर गूळ छान असा मिक्स करून घेतला आहे। तर इथं तुम्ही बघू शकताय। आता याला आपण आता 5 ते 7 मिनिटं छान असं आता शिजवून घ्यायचं आहे। तर यामध्ये थोडीशी मी यामध्ये वेलची पावडर घालून घेतली आहे। यामध्ये आपण आता 2 ते 3 चमचे इतकं आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे। तर आपला खिस छान असा भाजून झाला आहे। इथं तुम्ही बघू शकताय। आणखी आपल्याला इथे 5 ते 7 मिनिटं छान असा परतून घेऊया, म्हणजे याचा गोळा छान असा बनेल। तर इथं बघू शकताय तुम्ही खूप छान असं आपल्या वडी तयार होणार आहे। मी एका बाजूला कढईमध्ये अशा साईडला घेतला आहे। तर तुम्ही इथं बघू शकताय। तर यामध्ये आपण तयार केलेला खवा घालून घ्यायचा आहे। तर खवा पण आता आपण छान मिक्स करून घेऊया। खव्यामुळे काय होतं, बर्फी छान लागते आणि घट्ट होण्यास मदत पण होते। तर तुम्ही गुळाऐवजी साखरही घालू शकता, पण गुळाची खूप छान बर्फी लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। या रक्षाबंधनला नक्की करून पहा। तर अशा पद्धतीने मी हातात घेऊन बघितला आहे। छान असा गोळा तयार होते, हातालाही चिकटत नाही। अशा पद्धतीने मीडियम गॅसवरती आपल्याला हे बर्फी तयार करून घ्यायची आहे। गॅस मोठा ठेवला तर खाली करपू शकतो। तर आता मी एका प्लेटमध्ये बटर पेपर घेतला आहे। यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि याला छान असं थापून घेतलं आहे। थंड झाल्यानंतर हे आपल्याला वड्या तयार करून घ्यायच्या आहे। तर इथं मिश्रण पूर्ण थंड झालं आहे। तर आपण आता ह्याच्या बर्फ्या पाडून घेऊया।
तर सुरीने आपण काय करायचं आहे, आपल्या हव्या त्या आकारामध्ये आपल्याला बर्फीचा आकार द्यायचा आहे. तर तुम्ही इथं बर्फी छोटी किंवा मोठी साईज करू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. तर इथं मी छान असा बर्फीचा आकार दिला आहे. तर इथं तुम्ही बघू शकताय एकदम सहजपणे बर्फी निघते, बघू शकताय. कोणी म्हणणार नाही की गुळापासून बनवली आहे. या पद्धतीने करून पहा, एकदम सोपी रेसिपी आहे. एकदम सहजपणे बर्फी निघाली आहे आणि खायला खूप छान लागते. ह्या रक्षाबंधनला नक्की तुम्ही घरी ट्राय करून पहा. तर बाकीच्या बर्फ्या मी अशा पद्धतीने सर्व काढून घेतल्या आहेत. खायला खूप छान लागते, तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून पहा. किती मस्त दिसते बघू शकताय तुम्ही. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा, कारण मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. एकदा तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा, खूप सोपी रेसिपी आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. थँक्यू.